सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळेल की नेत्रा अद्वैतला फोन करते आणि बोलते की विरोचक घरी यायला निघालाय. त्यावर अद्वैत बोलतो की नेत्रा येऊ देत, मी आहे इथे. त्यावर नेत्रा अशी बोलते की विरोचक घरी येऊ शकतो, कुठेही येऊ शकतो, कारण या गावातली आप्पा काका म्हणून आहेत, त्यांचे प्रेत डोहाजवळ सापडले आहे. विरोचक ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी तो नाहीये, त्यामुळे असं होऊ शकतं की विरोचक गावात शिरला असू शकतो. आता आबा पाहायला गेलेत, नक्की काय घडलंय ते आम्ही त्यांची इथे वाट बघतोय. अद्वैत बोलतो, नेत्रा तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. एवढं बोलून अद्वैत फोन ठेवतो. इकडे अद्वैतचे बाबा आणि अद्वैत बोलत असताना अद्वैतचे बाबा बोलतात की रुपाली माझ्यामुळे या घरात आलीये, हे सगळं जे काही होतंय ते माझ्यामुळे होतंय. त्यावर अद्वैत बोलतो की हे सगळं तुमच्यामुळे नाही होत आहे नेत्रा, हे आपण इथून पुढे सगळे खूप चांगलं जगू शकतो, आपल्या सगळ्यांना मोकळा आनंद भेटू शकतो, म्हणून ती लढतीये. अद्वैतचे बाबा बाहेर जातात आणि बोलतात की मला माझ्या पापाची शिक्षा मिळू दे, मला बाहेर जाऊ देत. त्यावर अद्वैत बोलतो की थांबा बाबा, नेत्रा हे सगळं आपल्या आनंदासाठी करते, ती एकदा विरोचकाला मारून हे युद्ध जिंकायचं म्हणते. हे सगळं कलयुगातलं आहे. एका बाजूला त्रिनयना देवी आहे आणि एका बाजूला विरोचक आहे. गेल्या कलयुगात विरोचक हरला, त्याचा बदला तो आत्ता या जन्मी घेत आहे. त्यामुळे नेत्रा जे काही करते ते तिला करू द्या. ती साक्षात त्रिनयना देवीच्या मदतीने हे सगळं युद्ध लढतीये. नेत्रा आणि इंद्राणी जंगलात विरोचकाला शोधत असतात, तेव्हा त्यांच्या मागून कुऱ्हाड घेऊन कोणीतरी पाठलाग करत असतं आणि इकडे बेल वाजवून अद्वैतला दरवाजा खोलायला लागतो आणि तिथे एक माणूस असतो आणि अद्वैत विचारतो कोण हवंय. त्यावर तो म्हणतो की मी गॅस एजन्सीमधून आलोय, मला इथे गॅस रिपेअरिंग करण्यासाठी कंप्लेंट आली होती. त्यावर अद्वैत विचार करतो, गॅस रिपेअरिंग करण्यासाठी कंप्लेंट आली होती. इकडे रुपाली पाठलाग करत नेत्रा आणि इंद्राणीवर अटॅक करायचा प्रयत्न करते. तेवढ्यात इंद्राणी आणि नेत्रा मागे वळून पाहतात आणि बाजूला होतात. तेव्हा रुपाली कुऱ्हाड घेऊन त्यांच्या डोक्यात घालणार असते. इतक्यात नेत्रा आणि इंद्राणी बाजूला सरकल्यामुळे ती सरळ खाली पडते. जेव्हा रुपाली खाली पडते तेव्हा इंद्राणी आणि नेत्रा हे रुपालीच्या हातावरची खून पाहतात. तेव्हा इंद्राणी म्हणते की हिच्याकडून आपल्याला आईची शक्ती ही परत मिळवायला हवी, हिचा आपल्याला हात कापावा लागेल. जेव्हा इंद्राणी कुऱ्हाडीने रुपालीचा हात कापायला जाते तेव्हाच रुपालीच्या हातावरची खून ही नेत्राच्या हातावर उमटते. हे सगळं पाहताना नेत्रा थोडी अशक्त झालेली असते. तिला अशक्त झालेला पाहून इंद्राणी आणि रुपाली तिच्याकडे पाहतात. तेव्हा नेत्राला रुपालीच्या हातावरची खून तिच्या हातावर आलेली दिसते आणि रुपालीची जी शक्ती होती इंद्राणीच्या आईची ती आता नेत्राच्या अंगात आलेली आहे. रुपाली पुन्हा नेत्राला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा नेत्राच्या अंगात आलेल्या शक्तीमुळे ती रुपालीचा गळा एका हातात पकडते आणि नेत्राने रुपालीचा गळा हातात पकडल्यामुळे रुपाली खाली पडते आणि देवी आईचे शस्त्र होते ते त्यांच्या सगळ्या देवी आईच्या शक्ती जागृत करण्यासाठी आणलेले असतात आणि नेत्रा त्या पूर्ण शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करते. आणि इथेच हा भाग संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.